स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण पहा काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बालन्यायालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा पुणे। बाल गुन्हेगारांशी संबंधित खटले जलद गतीने चालवण्यासाठी आणि त्यांना पोषक वातावरण देण्यासाठी पुणे येथे पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय हे स्थापन करण्यात आलेले आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, दांडपट्टा। तर पहा, शिवकाळामध्ये शौर्याचे प्रतीक राहिलेल्या दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे राज्यशास्त्र म्हणून घोषित केलेले आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमता सर्वात जास्त असलेले धरण पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, उजनी, जे की हे पहा सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? सोलापूर। तर महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमता सर्वात जास्त असलेले धरण हे उजनी हे धरण आहे। प्रश्न क्रमांक चौथा, लावणी आणि कोळी नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रमुख नृत्य प्रकार आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र। तर लावणी हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध लोककला प्रकार आहे। तर कोळी हे जे नृत्य आहे तर ते पहा किनारपट्टीवरील कोळी बांधवाचे पारंपरिक नृत्य आहे। प्रश्न क्रमांक 5, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा सेवातीर्थ। तर रेसकोर्स रोड या पंतप्रधानाच्या निवासस्थानचे आणि परिसराचे नाव बदलून सेवातीर्थ असे करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, राज्य शासनाच्या पहिल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, चैत्राम पवार। चैत्राम पवार या कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर ते धुळे या जिल्ह्याचे आहेत। कोणते? धुळे। तर राज्य शासनाच्या पहिल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने चैत्राम पवार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील कोणत्या गावाची भारतातील पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, सातनवरी, जे की हे पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? नागपूर। तर तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक सोयीसुविधांमुळे नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गावाची भारतामध्ये पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेली आहे। क्रमांक 8, भरतनाट्यम सदरीटम हा भारतातील सर्वात जुन्या नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा तामिळनाडू। तर भरतनाट्यम हा पहा भारतातील सर्वात प्राचीन शास्त्रीय नृत्य प्रकार असून त्याचा उगम हा तामिळनाडू या राज्यामध्ये झालेला आहे। प्रश्न क्रमांक 9, सतीप्रथा कायद्याने बंद करणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड विल्यम्स बेटिंग। तर पहा, राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे 1829 कधी? 1829 या वर्षी लॉर्ड विल्यम्स बेटिंगने सतीची प्रथा बेकायदेशीर ठरवणारा कायदा संमत केलेला होता। प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन या शहरामध्ये सुरू झालेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा कलकत्ता। तर पहा, कलकत्ता या शहरामध्ये 1984 कधी? कलकत्ता या शहरामध्ये 1984 रोजी भारतातील पहिली मेट्रो ट्रेन ही धावलेली होती। प्रश्न क्रमांक 11, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केले होते?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 मूकनायक. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा 1920मध्ये कधी 1920मध्ये अस्पृश्यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी मूकनायक हे साप्ताहिक सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 12 मराठा ब्रिटिश युद्धासंदर्भात सालबाईचा तह कोणत्या साली झालेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा 1782 म्हणजेच 17 मे 1782 या दिवशी मराठा ब्रिटिश युद्धासंदर्भामध्ये सालबाईचा तह हा झालेला होता. प्रश्न क्रमांक 13 अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पहा ऑप्शन क्रमांक 1 रात आंधळेपणा म्हणजेच ब्लाइंडनेस हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 14 लोकहितवादी या टोपणनावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर लोकहितवादी या टोपणनावाने पहा ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख. कोणाला? गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. तर गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म केव्हा झालेला आहे? तर तो 24 फेब्रुवारी 1823मध्ये 24 फेब्रुवारी 1823मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झालेला होता, जे की 19व्या शतकातील ते पहा एक थोर विचारवंत, समाजसुधारक आणि पत्रकार होते. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 3 पहा ठाणे. कोणता जिल्हा आहे? ठाणे. तर ठाणे या जिल्ह्यामध्ये पहा एकूण 9 महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 17 भारुडाचा विकास करण्यात खालीलपैकी कोणत्या संतांनी मोठे योगदान केले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 संत एकनाथ. तर पहा भारुडाचा विकास करण्यामध्ये संत एकनाथ या संताने मोठे योगदान केलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 सोडियम बायकार्बोनेटचे सामान्य नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेटचे सामान्य नाव काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 बेकिंग सोडा. यालाच पहा खाण्याचा सोडा असे म्हणतो. काय म्हणतो? खाण्याचा सोडा. तर याला पहा NaHCO3 कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला NaHCO3 या नावाने ओळखले जाते. तर वॉशिंग सोडा म्हणजेच धुण्याचा सोडा असे म्हणतो. याला पहा सोडियम कार्बोनेट या नावाने ओळखले जाते वॉशिंग सोड्याला. प्रश्न क्रमांक 24 2024मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीपैकी खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 MS स्वामीनाथन. तर पहा 2024मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेली व्यक्ती ही MS स्वामीनाथन आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कोयना, जे की हे सातारा या जिल्ह्यामध्ये असून कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 21 बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 ओडिशा. तर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम हे ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 22 वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 2004 म्हणजेच 9 फेब्रुवारी 2004 या दिवशी गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षित प्रसूतीसाठी वंदे मातरम ही योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 23 संगाई महोत्सव भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर संगाई हा जो महोत्सव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर. काय आहे? भारतातील मणिपूर या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24 तलवार या शब्दात समानार्थी ठरलेला शब्द ओळखायचा आहे. तर तलवार या शब्दाला समानार्थी शब्द कोणता होईल?
ऑप्शन क्रमांक 1 पहा शमशेर. कोणता होईल? शमशेर हा शब्द होतो. प्रश्न क्रमांक 25 BCG लस कोणत्या रोगापासून बचाव करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर पहा BCG ही जी लस आहे तर ती ऑप्शन क्रमांक 3 क्षयरोग आहे. क्षयरोग या रोगापासून बचाव करते. प्रश्न क्रमांक 26 अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पहा ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर. कोणते आहे? पोर्ट ब्लेअर ही आहे. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा मध्य प्रदेश. आपल्या महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा ही सर्वात लांब आहे. तर आपल्या महाराष्ट्राला पहा एकूण 6 राज्याच्या सीमा या लागून आहेत. तर ते कोणकोणते राज्य आहेत 6 पाहूया. तर पहा पहिला आहे गुजरात, दुसरा आहे छत्तीसगड, तिसरा आहे तेलंगणा, चौथा आहे कर्नाटक, पाचवा आहे गोवा आणि 6वा आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 28 भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेला होता? तर भारतातील पहा ऑप्शन क्रमांक 1 केरळ. काय? भारतातील केरळ या राज्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण हा आढळून आलेला होता. प्रश्न क्रमांक 29 हिराकुड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महानदी. हिराकुड हे धरण महानदी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. हिराकुड हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते ओडिशा या राज्यामध्ये आहे. कोणत्या? ओडिशा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 शरीरात रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी कोणत्या आहेत? तर शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी कोणत्या आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा पांढऱ्या रक्तपेशी आहेत. कोणत्या आहेत? पांढऱ्या रक्तपेशी या आहेत.